तर ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने आता जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन क्लीनअप सुरू केलंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 14 स्थानिक दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती आणि गेल्या 72 तासांमध्ये या यादीतील 6 दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने खात्मा केलाय, तर उरलेल्या 8 जणांचा शोध अद्याप सुरू आहे। 14 नावं, 14 टार्गेट्स। दहशतवाद्यांची उलटी गिनती सुरू। जम्मू काश्मीरात ऑपरेशन क्लीनअप। चुन चुन के मारेंगे। शाहिद कुट्टे, अदनान शफी डार आणि आमिर अहमद डार, आसिफ मोहम्मद शेख, आमिर नाझीर वाणी, यावर अहमद भट यांचा खात्मा झाला। कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांचा भारतीय सुरक्षा यंत्रणांनी खात्मा केला। इन दोनों ऑपरेशंस में सीआरपी, आर्मी, जम्मू कश्मीर पुलिस का शाना बशाना रोल रहा है और इन लोगों ने, हमारे जवानों ने और हमारे अफसरों ने कंधे से कंधा मिला के इन ऑपरेशंस को अंजाम दिया है। सरसरी तौर पे ये 2 ऑपरेशंस, एक केलर के इलाके में जो कि शोपियां में आता है वहाँ हुआ, और दूसरा जो कि कल जो था त्राल के इलाके में हुआ। इन दोनों ऑपरेशंस में 6 टेररिस्ट को न्यूट्रलाइज किया गया। पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे। एकाच वेळी काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी आणि पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना टार्गेट केलं गेलं। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवरती हल्ला करत शेकडो दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं। आता जम्मू काश्मीरातील स्थानिक दहशतवाद्यांकडे सैन्यानं आपला मोर्चा वळवलाय। पहलगामच्या हल्ल्यानंतर काश्मीरमधील 14 दहशतवाद्यांची यादी तयार केली गेली। त्यापैकी आतापर्यंत 6 जणांचा खात्मा झालाय, तर 8 जण टार्गेटवरती आहेत। त्यामध्ये लष्कर ए तोयबाचा सोपोरमधला कमांडर आदिल रहमान देंतू, पुलवामामध्ये सक्रिय असलेला लष्कर ए तोयबाचा एहसान अहमद शेख, हरीश नजीर, हिजबुल मुजाहिदीनचा आशिफ अहमद कंडे, पाकिस्तानी दहशतवाद्यांना रसद पुरवणारा नसीर अहमद वाणी याच्यासोबत जुबेर अहमद वाणी, जो हिजबुल मुजाहिदीनचा अनंतनागचा ऑपरेशनल कमांडर आहे, हारून रशीद गनी आणि सुरक्षा दलांवर वारंवार हल्ला करणारा लष्कर ए तोयबाचा जाकीर अहमद गनी यांचा समावेश आहे। तर त्यांनी 6 दहशतवादी या 3 दिवसामध्ये मारलेले आहेत। त्याच्यामध्ये कुपवाडामध्ये आहेत 3 आणि 2 आहेत ते त्राल सेक्टरमध्ये आहेत। तर त्यामुळे जे आहे ते याच्यामधलं असतीलच। आणि 14 दहशतवादी जे आहेत ते त्यांना मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची लिस्ट आहे, त्याच्यापैकी हे एक्स्ट्रा ॲड केलेले आहे जे पहलगामवाले होते, कारण ते आधी त्या लिस्टमध्ये नव्हते। ऑपरेशन सिंदूर असो, ऑपरेशन केलर असो किंवा त्रालमधलं ऑपरेशन नादेर असो, सुरक्षा यंत्रणांकडनं दहशतवाद्यांच्या विरोधात विविध ऑपरेशन्स राबवली जातात। या यशस्वी ऑपरेशन्समधनं भारतीय सैन्यानं पाकिस्तानलाच नाही तर थेट जगालाही इशारा दिलाय, तो म्हणजे भारतात दहशतवादाला थारा नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।